नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्त्वाच्या घडामोडी। मित्रांनो, आज तारीख आहे 17 फेब्रुवारी। 17 फेब्रुवारीचे महत्त्वाचे 20 प्रश्नांमध्ये प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आणि ताकदीचा आहे। मित्रहो, दररोज आपण सकाळी 6:30 वाजता आपल्याला करंट अफेअर्स सुरू होतो। मित्रांनो, खूप खूप महत्त्वाचे आणि चांगले प्रश्न आपले असतात। ठीक आहे, ओके। आज 17 फेब्रुवारी आपण पाहूया महत्त्वाचे प्रश्न। कोणत्या देशाने अलीकडे हायब्रिड क्वांटम सुपर कॉम्प्युटर विकसित केला आहे, असा प्रश्न सुंदरपैकी विचारलाय, लक्षात ठेवा। तर उत्तर आहे जपान देशाने सुरू केला आहे। जपानी अभियंत्यांनी रीमी नावाचा जगातील पहिला हायब्रिड क्वांटम सुपर कॉम्प्युटर विकसित केलाय, जो फुगाफुकू सुपर कॉम्प्युटर मध्ये समकालीन झाला आहे। हा 20 क्युबिट क्षमतेचा संगणक ट्रॅप्ड आयन क्युबिट्स वापरतो। तो बहुतेक क्वांटम संगणक सुपर कंडक्टिंग क्युबिट्सवर आधारित असतात। ठीक आहे, म्हणजे जपानने पहिला हायब्रिड क्वांटम सुपर कॉम्प्युटर विकसित। मी रॉयल अकॅडमी नावाने सोलापूरमध्ये क्लासेस चालवतो। पोलीस भरती लेखी परीक्षा बॅच 2025 मी सुरू करत आहे। मित्रांनो, रविवार पेठ 18 फेब्रुवारी पासून म्हणजे विजापूर आपलं जे रविवार पेठ अक्कलकोट पांडाकी जवळ सोलापूरमध्ये आणि दावत चौक विजापूरमध्ये, विजापूर रोड सोलापूरमध्ये मी क्लासेस घेतो। माझा हा नंबर आहे। मित्रांनो, ज्यांना पोलीस भरती करायचं असेल किंवा इतर एक्झाम द्यायचे असतील त्या सर्वांसाठी खास ऑफलाईन बॅच आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, सर्व विषय विश्वासाने शिकवले जातील। बेसिक पासून टू ऍडव्हान्स पर्यंत आपण पोहोचू आणि ज्यांना काहीच येत नाही त्यांच्यासाठी खूप छान बॅच होईल। मित्रांनो, मराठी व्याकरण संपूर्ण पाठ करून घेतले जाईल, पुन्हा शिकण्याची गरज नाही। आणि जीके चे 20,000 प्रश्न आम्ही पाठ करून घेतो। शारीरिक चाचणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे काय, जे विद्यार्थी मैदानी चाचणी खूप चांगले आहेत परंतु अभ्यास कमी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन राहील। आणि बेसिक नॉलेज नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खास मार्गदर्शन। ज्यांना काहीच येत नाही त्यांनी सुद्धा इथे क्लास केला तरी आपला फायदा होईल। रविवार पेठ 18 फेब्रुवारी बॅच सुरू करतो। मित्रांनो, 3 टाइम्स आहेत, सकाळी 9 ते 11, दुपारी 11:30 ते 1:30, रात्री 8 ते 10। आणि दावत चौक जो विजापूर रोडला आहे ती 1 मार्च पासून बॅच सुरू करतोय, 11:30 ते 1:30 आणि दुपारी 2 ते 4। ठीक आहे, ज्यांना कोणाला बॅच बद्दल माहिती हवी असेल तर माझा खाली नंबर आहे 9920626263, यावरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता। ठीक आहे, चलो पुढील प्रश्न पाहूया आपण केला आहे। दुसरा प्रश्न मित्रांनो, नुकतेच मुंबई ओपन 25 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे, तर उत्तर आहे जिल टेचमन यांनी जिंकले आहे। भारतातील एकमेव लक्षात ठेवायची गोष्ट आहे स्पर्धा आहे ही मुंबई ओपन विम्बल्डन म्हणजे आपलं काय टेनिस स्पर्धा, लक्षात ठेवा, वुमन्स टेनिस असोसिएशन द्वारे ही भरवली जाते, लक्षात ठेवायची गोष्ट आहे। आणि जिल टेचमन यांनी जिंकले मुंबई ओपन 2025। तिसरा प्रश्न, पॅरा आर्चरी आशिया कप 25 मध्ये भारताने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत? मित्रांनो, सुवर्ण पदक विचारले, गोल्ड मेडल विचारले, लक्षात ठेवा, तर टोटल 6 पदक गोल्ड मेडल जिंकले आहेत। ऍक्च्युली पाहायला गेलं की पॅरा आर्चरी आशिया कप मध्ये भारताने एकूण 12 पदक जिंकले आहेत आणि अव्वल स्थान पटकावले आहेत। मित्रांनो, पॅरा आपल्याला कळत असेल, पॅरा आर्चरी आशिया 6 सुवर्ण जिंकले, 3 रौप्य जिंकले, 3 कांस्य जिंकले। थायलंडमध्ये बँकॉक येथे स्पर्धा पार पडली होती। आपण डिटेल पाहिलं होतं की कुठे भरली होती, काय भरली, आपण लास्ट टाइम पाहिलं होतं। याचा रिझल्ट लागला तर आपण थोडंसं त्यामध्ये बघतोय। तर लक्षात ठेवा, 2nd नंबरला थायलंड आहे, 3 नंबरला कोण आहे, इंडोनेशिया। ठीक आहे, थायलंडने 6 पदके, इंडोनेशियाने 8 पदके आणि भारताने किती, एकूण 12 पदके जिंकले आहे। ठीक आहे, चलो 34 प्रश्न, कोणता देश फेब्रुवारी 25 मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थाच्या वार्षिक परिषदेचे आयोजन करत आहे? मित्रांनो, कोणता देश फेब्रुवारी 25 मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेचे वार्षिक परिषदेचे आयोजन करत आहे, तर तो देश कोणता आहे, तर आपला देश भारत देश करत आहे। लक्षात ठेवा, भारत देश हे करत आहे, पहिल्यांदा करत आहे। लक्षात ठेवा, 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित केली गेली आहे। लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेची स्थापना झाली 1930 मध्ये, मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम है ना, IIAS इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, आणि त्याचे अध्यक्ष आहेत रायत मोहम्मद बेन शाम्स, त्याचे अध्यक्ष आहेत। कुठे भरली मित्रांनो, भारत देशामध्ये 10 ते 14 तारखेदरम्यान भरली होती। लक्षात ठेवा, 10 ते 14 दरम्यान। ठीक आहे, ओके। नेक्स्ट क्वेश्चन 5वा बघतोय आपण मित्रांनो, की 25वा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार 25 कोणत्या शहरात आयोजित केले जातील? तर उत्तर आहे जयपूरमध्ये
ते होणार आहे जयपूर, राजस्थान झाले मित्रांनो. राजस्थानची राजधानी लक्षात ठेवा जयपूर आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा भाजपचे आहेत आणि राज्यपाल हरिभाऊ बागडे हे महाराष्ट्राचे आहे. 25व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार 25 चे आयोजन 8 व 9 मार्च 25 जयपूर राजस्थान येथे होणार आहे. हा कार्यक्रम JECC जयपूर एक्सपो सेंटर जयपूर येथे होणार आहे. राजस्थान सरकारने 100 सोहळ्यासाठी एकूण 100 कोटीची तरतूद केलेली आहे. ठीक आहे, ओके. थोडासा हा पॉइंट जरा माझ्याकडून चुकून झाले, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. ठीक आहे, कालचा प्रश्न होता हा. ठीक आहे, पंकज अडवाणी बद्दल. ठीक आहे, ओके. पुढे नेक्स्ट, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने अलीकडे HJT 36 जेट ट्रेनरचे नाव काय दिले आहे? तर उत्तर आहे यशस असे नाव दिलेले आहे. ठीक आहे, यशस असे नाव दिले, लक्षात ठेवा. HJT 36 विमानाचे नाव बदलले. फिरकीचा प्रतिकार आणि स्थिरता वाढवण्यासाठी हालने हिंदुस्तान जेट ट्रेनर HJT 36 चे नाव यशस असे ठेवले आहे. HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड स्थापना 1946, मुख्यालय बंगळूर कर्नाटक येथे आहे. ठीक आहे, ऍक्च्युली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने अलीकडे HJT 36 जेटचे नाव काय दिले? यशस असे दिले. स्थापना झाली 1946, मुख्यालय कुठे आहे? बंगळूर कर्नाटक. 7वा प्रश्न मित्रांनो, नवीन नदी बंधन योजना कोणत्या राज्यामध्ये जाहीर करण्यात आली आहे? ठीक आहे, हा पण एक पॉइंट खूप महत्वाचा आणि खूप खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रश्न काय विचारलाय की नदी बंधन योजना कोणत्या राज्याने जाहीर करण्यात आली? तर पश्चिम बंगालने जाहीर केलेली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री कोण आहेत? ममता बॅनर्जी. नदीकाठच्या भागातील लोकांसाठी उपजीविका निर्माण करण्यावर नैसर्गिक आपत्तीच्या संकटाचा सामना करण्यास मदत करणे. नद्यांसाठी नवीन योजना सुरू, धूप रोखण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, जे नदीकाठचे लोक आहेत त्यांना उपजीविका निर्माण करणे, नैसर्गिक संकटाच्या सामन्याला मदत करणे आणि धूप रोखण्यासाठी ते मदत करणे. ठीक आहे, हे 3 पॉइंट त्याच्या मागचे आहेत. 8वा प्रश्न, राज्य आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या माध्यमातून गुणवत्ता उच्च शिक्षणाचा विस्तार नावाचा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे? मित्रांनो, नीती आयोगाने प्रसिद्ध केला आहे. नीती आयोग आपण डिटेल पाहूया. नीती आयोग लक्षात ठेवा, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. स्थापना 1 जानेवारी 2015. अध्यक्ष असतात, पदसिद्ध पद असतं, पंतप्रधान. आणि कुठलाही म्हणजे हे ऍक्च्युली पाहायला गेलं एक संस्था आहे, लक्षात ठेवा, जी आपल्या इंडियाला आयोग आहे काय इंडियाला काम करतं. कुठल्याही भारतीय राज्यघटनेमध्ये याच्या कलमाच्या अंतर्गत येत नाही. जसं वित्त आयोग कलम 280 नुसार येतं, तसं नीती आयोग येत नाही, लक्षात ठेवा. उपाध्यक्ष सुमन के बेरी, CEO BVR सुब्रमण्यम. ठीक आहे, काय नाव आहे? BVR. राष्ट्रीय उत्पादन दिवस 25 कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 12 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. राष्ट्रीय उत्पादन दिवस भारतात दरवर्षी 12 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. आणि जर आपण पाहिलं सप्ताह म्हटलं तर लक्षात ठेवा 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान सप्ताह साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश काय मित्रांनो? आर्थिक वाढ करणे, शाश्वतता निर्माण करणे, नवकल्पना, उत्पादनाच्या भूमिकेबद्दल जागरूकता वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पादकता परिषदच्या मार्गदर्शनाखाली हा दिवस आयोजित केला जातो आणि 12 ते 18 फेब्रुवारी नुसार आपण काय त्याचा सप्ताह साजरा करतो. त्याचं थीम काय यावर्षीचं? फ्रॉम आयडिया टू इम्पॅक्ट प्रोटेक्टिंग इन ऍक्च्युअल है ना प्रॉपर्टी फॉर कॉम्पिटिटिव्ह स्टार्टअप्स. लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, ह्याचा ते थीम आहे. पुढे 10वा प्रश्न, एक्स विंग्ड रायडर कोणत्या दलामध्ये आयोजित करण्यात आले आहे? भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कर या दोघांमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. एक्स विंग्ड रायडरचे उद्दिष्ट भारतीय लष्कर, ठीक आहे, भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेना दोघांच्याही क्षमता सुधारणे हा होता. सरावात विशेष हवाई ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित केले गेले. ठीक आहे, दोघांचा वायुसेना आणि भारतीय लष्कर. 11वा प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशातील संशोधकांनी मानवी मेंदूतील अशी यंत्रणा शोधून काढली आहे की इतरांची भावनिकता ओळखण्यास मदत होईल? तर तो देश आहे इस्रायल देश आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, हैफा विद्यापीठातील संशोधकांनी मेंदूच्या मध्यवर्ती प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची भूमिका शोधून काढली आहे, जी भावनिक ओळख आणि सामाजिक वर्तन नियंत्रित करते. करंट बायोलॉजीमध्ये प्रकाश झालेला अभ्यास अँटिझियम सारखा विकारावर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. ऍक्च्युली त्यांनी जे हे असतं उंदीर असतो तो उंदरावरती त्यांनी ट्राय केलंय आणि ते सक्सेस झालं असं म्हणतात. ठीक आहे, इस्रायलची राजधानी जेरुसलेम, चलन शेकेल,
पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि एडीबी मध्ये समावेश असलेला 69वा देश इस्रायल आहे सध्या. ठीक आहे. 12वा प्रश्न, जमिनीचे आरोग्य वाढवण्यासाठी आणि अलीकडेच कोणत्या राज्यात हर खेत स्वस्त खेत मोहीम सुरू करण्यात आली आहे? हे सगळ्यांना माहित पाहिजे कोणती मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे, कारण की असे प्रश्न पेपरला पडतात, लक्षात ठेवा. तर कोणी सुरू केली? तर हरियाणा राज्याने सुरू केली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र नवीन वनबल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? एम श्रीनिवास राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 14 प्रश्न, कोणत्या देशाच्या सैन्याने अधिकृतपणे घोषणा केली आहे की ते यापुढे ट्रान्सजेंडर व्यक्तींना सैन्यात भरती केले जाणार नाही? तर अमेरिकेने याची घोषणा केलेली आहे. 15 प्रश्न, सेंद्रिय खत उत्पादनात देशात कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? सेंद्रिय खत वापरामध्ये पाहिलं गेलं पंजाब राज्य प्रथम क्रमांकावर आहे. 16 प्रश्न, नवीन प्राप्तिकर विधेयक 25 कोणत्या कायद्याची जागा घेणार आहेत? आयकर कायदा 1961 घेणार आहे. कलम पाहिलं तर नाव पण बदलले, लक्षात ठेवा. ठीक आहे. 17वा प्रश्न, कोणत्या देशाने कृत्रिम प्रकाश संश्लेषणाद्वारे अंतराळात रॉकेट इंधनासाठी ऑक्सिजन तयार केला आहे? कोणत्या देशाने कृत्रिम प्रकाश संश्लेषणाद्वारे अंतराळात रॉकेट इंधनासाठी ऑक्सिजन तयार केला आहे? तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे, कोणत्या देशाने केलाय आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, चीन देशाने केलेला आहे. अंतर्विहार पाणी आणि कार्बन डायऑक्साईडचे ऑक्सिजन मध्ये रूपांतर करण्यासाठी अर्धसंवाहक उत्प्रेरकाचा वापर केला. त्यांनी उपउत्पादन म्हणून एथिलीन रॉकेट इंधनाचा एक घटक देखील तयार केला आहे. तर देश कोणता आहे? चीन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे 18वा प्रश्न, थाईपुसम उत्सव 25 कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर तो तमिळनाडू राज्यात सुरू झाला आहे. 19वा प्रश्न, नुकताच चर्चा असलेला मोरंड गांजल सिंचन प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे? तर तो मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. आणि मित्र, आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी, उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकली आहेत? ऑप्शन आहे 101, 201, 399. आपल्याला उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. आणि मित्र, आजचे प्रश्न सर्व महत्वाचे आपण पाहिले. जो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइमला याच वेळ भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.